गिरणी कामगारांच्या घरांसाठी आता ठाणे, मीरा भाईंदर, उल्वेपर्यंत जागेचा शोध सुरू झालाय. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना नेकलेस आणि कानातले कोणी भेट दिले? राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची कमतरता निर्माण झाली आहे. मुंबईकरांची पुढील 11 महिन्यांची पाण्याची चिंता मिटली आहे. देशातील विविध राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये बँका एकूण 14 दिवस बंद राहणार आहेत. श्रेयसने लक्ष्मण यांना श्रेय दिलंय. शहनाज गिलने बॉलिवूड का सोडलंय? या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे. आज 28 जुलै, वार मंगळवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे गिरणी कामगारांची. वर्षानुवर्ष घराच्या प्रतीक्षेत असलेल्या गिरणी कामगारांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाने कंबर कसली आहे. त्यानुसार कामगारांच्या घरांसाठी जागा उपलब्ध व्हावी म्हणून म्हाडाने मुंबईबरोबरच ठाणे, मीरा भाईंदर, उल्वेपर्यंत जागेचा शोध सुरू केला आहे. त्यासाठी स्वारस्य निविदा मागवण्यात आल्या आहेत. ज्या विकसकांकडे पंतप्रधान आवास योजना किंवा अन्य घरकुल योजनेअंतर्गत किमान 1 एकर जागा आहे, संबंधित नियोजन प्राधिकरणाकडून लेआउट, विविध परवानग्या मंजूर आहेत, त्यांना निविदा भरता येणार आहेत. मुंबईतील 1.5 लाख गिरणी कामगारांपैकी आतापर्यंत केवळ 17 ते 18 हजार कामगारांनाच घरं मिळाली आहेत. अजूनही लाखभर गिरणी कामगार घराच्या प्रतीक्षेत आहेत. शेलू आणि वांगणीप्रमाणे आगामी काळात गिरणी कामगारांसाठी महामुंबईत मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी म्हाडाने जागेचा शोध सुरू केलाय. उपलब्ध होणाऱ्या जागेवर गिरणी कामगारांसाठी 300 चौरस फुटांची घरं येथे बांधण्याचं नियोजन आहे. गिरणी कामगारांसाठी गृहनिर्माण प्रकल्प उभारताना किंवा जागा निश्चित करताना कनेक्टिव्हिटीला प्राधान्य दिलं जाणार असल्याचं म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पाकिस्तानची. पाकिस्तानमध्ये तोशाखाना पुन्हा एकदा चर्चेत आलाय. पण यावेळी याचं कारण कोणताही वाद नसून राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा एक निर्णय आहे. सरकारने एप्रिल ते जून 2026 या कालावधीत परदेशी नेत्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंची नोंद प्रसिद्ध केली आहे. त्यात म्हटलं आहे की राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर अनेक अधिकाऱ्यांना मिळालेल्या सर्व अधिकृत भेटवस्तू तोशाखान्यात जमा करण्यात आल्या आहेत. नियमांनुसार या भेटवस्तू सरकारी मालमत्ता मानल्या जातात, वैयक्तिक मालमत्ता नाही. त्यामुळे त्या सरकारी तिजोरीत जमा करणं आवश्यक आहे. नोंदीनुसार 2 जानेवारी रोजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना एक चहाचा सेट आणि एक तलवार भेट देण्यात आली. त्यांना गोल्डन डेझर्टची प्रतिकृती, एक लोकरीचा ओव्हरकोट, एक आलिशान व्हॅशेरॉन कॉन्स्टँटीन जिनेव घड्याळ, एक सजावटीची वस्तू, समारंभासाठी वापरल्या जाणाऱ्या तलवारींचा संच, एक बुद्धिबळाचा पट, एक सजावटीचं भांडं आणि एक तैलचित्र यांसारख्या अनेक भेटवस्तूही मिळाल्या. राष्ट्रपतींच्या कन्या आणि प्रथम महिला आसिफा भुट्टो झरदारी यांना 20 जानेवारी रोजी एक हार आणि 10 फेब्रुवारी रोजी दागिन्यांचा एक संच मिळाला. त्यांना कुमीज सेट देखील भेट देण्यात आला. पंतप्रधान शहबाज शरीफ यांना 5 जानेवारी रोजी एक ढाल नेकलेस, कानातले आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आली आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे राज्यातील विद्यापीठांची. राज्यातील बहुतांश विद्यापीठांकडून तासिका तत्वावरील अध्यापकांच्या नियुक्ती प्रस्तावांना मान्यता देण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे अनेक महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची कमतरता निर्माण झाली आहे. काही विद्यापीठांनी हे प्रस्ताव जाणीवपूर्वक रखडवून ठेवल्याने अनेक विषयांसाठी अध्यापक उपलब्ध होत नसून त्याचा थेट परिणाम उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर होतोय. या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण संचालनालयाने राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांना 31 जुलै 2026 पर्यंत तासिका तत्वावरील सर्व नियुक्त्यांना कोणत्याही परिस्थितीत मान्यता देण्याचे आदेश दिलेत. उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर यांनी या संदर्भातील परिपत्रक जारी करून राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांचे
कुलसचिव तसंच विभागीय सहसंचालक यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत. निर्धारित मुदतीनंतर एकही प्रस्ताव प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून अध्यापन सुरळीत सुरू राहावं, तासिका तत्वावरील अध्यापकांना वेळेवर मानधन मिळावं यासाठी राज्य शासनाने 17 ऑक्टोबर 2022च्या शासन निर्णयाद्वारे कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला आहे. पॉडकास्टची चौथी बातमी आहे मुंबईकरांसाठी. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे धरणामधील उपयुक्त पाणीसाठा तब्बल 88.40% पोहोचला आहे. मुंबईकरांची पुढील 11 महिन्यांची पाण्याची चिंता मिटली आहे. धरणांमध्ये मुबलक साठा जमा झाल्याने महापालिका प्रशासन 10% पाणी कपात मागे घेण्याच्या तयारीत आहे. राज्य सरकारच्या एका नवीन अधिसूचनेमुळे पालिकेला सध्या वेट अँड वॉचची भूमिका घ्यावी लागत असून पाणी कपातीचा निर्णय काही दिवसांसाठी लांबणीवर पडला आहे. हवामान विभागाने येत्या काळातही चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पाणी कपात त्वरित मागे घेण्यास पूरक परिस्थिती निर्माण झाली आहे. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे बँकांची. ऑगस्टमध्ये देशातील विविध राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये बँका एकूण 14 दिवस बंद राहणार आहेत. यात 5 रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार तसंच विविध सणांच्या निमित्ताने 7 दिवस स्थानिक सुट्ट्यांचा समावेश आहे. 8 ऑगस्टला दुसरा शनिवार आणि 22 ऑगस्टला चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील. तसंच 2, 9, 16, 23 आणि 30 ऑगस्ट हे रविवार असल्यानेही बँकांना सुट्टी असेल. मात्र बँका बंद असल्या तरी इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, UPI आणि ATM सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील. त्यामुळे निधी हस्तांतरण, बिल भरणं आणि इतर व्यवहार ऑनलाईन करता येतील. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. झिम्बाब्वे विरुद्धची मालिका 3-0 अशी जिंकल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने या यशाचं श्रेय हंगामी प्रशिक्षक असलेल्या VVS लक्ष्मण यांना दिलं. लक्ष्मण यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला स्फूर्ती मिळाली असं श्रेयस म्हणाला. गौतम गंभीर यांच्या ऐवजी लक्ष्मण या झिम्बाब्वे दौऱ्यात भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गेले होते. श्रेयसच्या कणखर मनोवृत्तीचं लक्ष्मण यांनी कौतुक केलं. या संदर्भात बोलताना ते पुढे म्हणाले की श्रेयसच्या कर्णधारपदाची सुरुवात फारच कठोर ठरली, परंतु त्यानंतर त्याने जोरदार पुनरागमन केलं. पहिल्या सामन्याच्या 1 दिवस अगोदर तो संघासोबत दाखल झाला आणि त्या क्षणापासून तो सकारात्मक होता असं लक्ष्मण यांनी सांगितलं. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री शहनाज गिलची. सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी लोकप्रिय अभिनेत्री शहनाज गिल सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आली आहे. हिंदी सिनेसृष्टीत तिच्याकडे येणाऱ्या चित्रपटांच्या ऑफर्समध्ये अलीकडे घट का झाली याबाबत तिने नुकतंच भाष्य केलंय. आपल्या कारकिर्दीबद्दल बोलताना शहनाज म्हणाली, पंजाबी चित्रपटांमध्ये माझ्यासाठी संधी आणि पर्याय अधिक आहेत. असं नाही की मला बॉलिवूडमधून ऑफर्स येत नाहीत, पण मी आता पंजाबी चित्रपटसृष्टीची एक स्टार बनले आहे आणि हीच खरी वस्तुस्थिती आहे. लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात या म्हणीचा संदर्भ देत ती पुढे म्हणाली की सर्वच चित्रपटसृष्टी याच नियमानुसार चालतात. तुम्ही लोकप्रिय असाल तर लोक स्वतः तुमच्याकडे येतात आणि तुम्हाला कास्ट करू इच्छितात. मी दिसायलाही सुंदर आहे आणि एक चांगली अभिनेत्रीही आहे, त्यामुळे मला पंजाबी सिनेमांमध्ये मुख्य भूमिका जास्त प्रमाणात मिळतात. शिवाय तिथे महिला कलाकारांची संख्या तुलनेने कमी असणं हे देखील याचं एक कारण आहे. फक्त बॉलिवूडच नव्हे तर पंजाबी चित्रपटसृष्टीतही ती अत्यंत निवडक काम करत असल्याचं तिने स्पष्ट केलं. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा, त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.